नमस्कार, पाहुयात मावळमधील आजच्या ठळक बातम्या। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं। मोदी म्हणाले की हे आशिया खंडातील सर्वात मोठं विमानतळ असून देशाच्या विकासाचा नवा महामार्ग आहे। राज्यपाल देवव्रत आचार्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले आणि खासदार श्रीरंग बारणे या कार्यक्रमात उपस्थित होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी राज्य शासनाने 410 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला असून आजपासून कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे। बुधवारी नगर परिषद सभागृहात तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। इच्छुकांमध्ये काहींच्या मनाप्रमाणे आरक्षण न मिळाल्याने नाराजी दिसली, तर काहींनी आनंद उत्सव साजरा केला। वडगाव मावळ नगरपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। 17 प्रभागांपैकी 8 प्रभाग महिलांसाठी राखीव ठरले आहेत। त्यामुळे महिलांचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलं। उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी लोणावळा नगर परिषदेत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केलं। तळेगाव स्टेशन परिसरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। सर्वपक्षीय कृती समितीनं नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना निवेदनाद्वारे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागानं 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान 589 अतिरिक्त बस सेवा सुरू केल्या आहेत। या बसेस विविध भागात धावणार असून प्रवाशांना गावी जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होतील। माजी उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीनं आयोजित स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी पोटोबा महाराज प्रांगणात पार पडला। तब्बल 135 महिला स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला। 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तळेगाव जाखण रस्त्यावर शाळकरी मुलांमध्ये भांडण झालं। या भांडणात 2 मुलांनी धारदार शस्त्रानं वार केले, ज्यामुळे एका मुलाला दुखापत झाली। रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती संस्था आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल यांच्यातील सहकार्यानं वराळे येथील रूडसेट संस्थेत ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केला। इंद्राणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी डोनेशन ड्राईव्ह आयोजित करण्यात आला। विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली आणि रोख रक्कम तसंच मदत केली। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी फार्मसी महाविद्यालयाला उत्कृष्ट दर्जा दिला। अध्यक्ष रामदास काकडे, सचिव चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष संजय साने, खजिनदार निरूपा कानिटकर यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं।